भंडाऱ्यात काल दुपारपासून पावसाने उसंती घेतलेली आहे आणि पाणी पातळीत मोठी घट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या वैनगंगा नदीच्या परिसरात आहोत। बघू शकतो नदीच्या पातळीत जे आहे 2.5 ते 3 मीटरने घट झालेली आहे। तरीही मात्र गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे अजून सुरू आहे, त्यातून विसर्ग पाण्याचा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पाण्याचा विसर्ग जरी सुरू असला तरी पाण्याचा प्रवाह आपल्याला नदी पात्रात पाहायला मिळतोय, मोठ्या प्रमाणात तो अजूनही सुरू आहे। आणि आपण सध्या वैनगंगा नदीच्या लहान पुलावर आहोत। बघू शकतो लहान पुलावरील स्ट्रक्चर जो आहे पूर्णपणे वाहून गेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। हा वैनगंगेचा पूल जो आहे हा इंग्रजकालीन असून याला 100हून अधिक वर्ष झाली आहेत, मात्र तरीही हा पूर्ण साबूत आहे, कुठेही खचलेला नाही। मात्र यावर जो जिल्हा प्रशासनाच्या वतीने दरवर्षी दुरुस्ती केली जाते, डागडुजी केली जाते, ती मात्र पूर्णपणे इथं वाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळते। दरवर्षी हे वरची लेअर आहे ही वाहून जाते, मात्र इंग्रजकालीन जो पूल आहे तो पूर्णपणे साबूत आपल्याला पाहायला मिळतो। खरं पाहायला गेलं तर 100हून अधिक वर्ष होऊन सुद्धा इंग्रजकालीन जो पूल आहे तो पूर्णपणे साबूत आहे। आणि गेल्या 4-5 वर्षात जी कॉन्क्रिटिंग करण्यात आली, जी लेअर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या पुलावर तयार करण्यात आली ती पूर्णपणे वाहून जाते। त्यामुळं या कामाचा निकृष्टपणा किती आहे हा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।